लग्न ठरलं होतं. साखरपुडा देखील होणार होता. साखरपुड्यासाठी नातेवाईक हॉल बघत होते. नवीन आयुष्याला ती सुरुवात करणार होती, पण त्यापूर्वीच खूप वाईट घडलं. अहमदाबाद विमान अपघातात रोशनी सोनगरे हिचा देखील मृत्यू झाला. रोशनी ही एअर इंडियामध्ये क्रू मेंबर होती. अपघातानंतर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी अहमदाबाद येथे धाव घेतली. रोशनीच्या नातेवाईकांचेही DNA सॅम्पल घेण्यात आले. मात्र हे नमुने लवकर जुळत नसल्यानं तिचा पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास थोडा विलंबच झाला. अखेर आठवडा उलटल्यानंतर गुरुवारी रोशनीचं पार्थिव तिच्या डोंबिवलीतील राहत्या घरी दाखल झालं. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तिचा साखरपुडा होणार होता. नातेवाईक, मित्रमंडळी आणि स्वतः रोशनी सर्वजण खुश होते. पण 27 वर्षीय रोशनी आकाशात भरारी घेत असतानाच तिची सर्व स्वप्न जमिनीवर अशा पद्धतीनं विखुरल्या जातील अशी कोणी कल्पना देखील केली नसेल. रोशनी ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती कायम ऍक्टिव्ह असायची. 56,000 इतके रोशनीचे फॉलोअर्स होते. या आयडीवर रोशनीने लिहिलं होतं की स्काय लव्ह हर, म्हणजेच आकाशाचं तिच्यावर प्रेम आहे. मात्र या आकाशात झेप घेत असतानाच तिचा असा भयानक अंत झाल्याने सर्वजण हळहळ व्यक्त करतायत. रोशनीचं पार्थिव गुरुवारी डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ उमिया बिल्डिंग इथं आणण्यात आलं. अपघात होण्यापूर्वी रोशनीचं शेवटचं बोलणं तिच्या आईसोबत झालं होतं. पार्थिव पाहताच आईनं हंबरडा फोडला. आजीचं काळीज गलबलून आलं. शेजारी हळहळले, मित्रमैत्रिणी रडू लागले. आईचा आक्रोश पाहून टाटा ग्रुप आणि एअर इंडियाचे अधिकारी, कर्मचारी, रोशनीचे सहकारी यांचे देखील डोळे पाणावले. स्मशानभूमीकडे रोशनीचं पार्थिव नेताना तिच्या आईला भोवळ आली. आता मागे राहिल्यात त्या फक्त रोशनीच्या आठवणी. स्मशानभूमीच्या दिशेनं रोशनीचा अंतिम प्रवास सुरू झाला तेव्हा संपूर्णतः शांतता पसरली होती. आता हा हसता खेळता चेहरा पुन्हा कधीच दिसणार नाही. रोशनीला जड अंतःकरणानं सर्वांनी निरोप दिला. आता मागे राहिल्यात त्या फक्त आणि फक्त आठवणी. मयुरी चव्हाण, लोकमत.